नमस्कार. आम्ही आलो होतो आमच्या जवळच्या पार्कमध्ये, जिथं पार्क डिस्ट्रिक्टने मुलांना समर ॲक्टिव्हिटी म्हणून एक भन्नाट, धमाल आणि रंगीबेरंगी बबल शो आयोजित केला होता. दरवर्षी काही ना काही अशा ॲक्टिव्हिटी ते ऑर्गनाईज करत असतात. इथे एक माणूस आला होता. तो हे सगळे बबल्सचे वेगवेगळे आकार आणि प्रकार करून दाखवत होता. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे जायंट बबल्स इतक्या मोठ्या की जणू आकाशात उडतील की काय असं वाटत होतं. सगळीकडे बबल्सच बबल्स. सुकृत तर हे सगळं खूप एन्जॉय करत होता. हसणाऱ्या मुलांचे आवाज, आईबाबांची मस्त मजा आणि खेळ. आपण मोठे आहोत हे विसरून मी देखील मुलांसारखी मजा करत होते. आणि विशेष म्हणजे इथे फक्त बबल्सच नव्हते तर अनेक खेळ होते, जसं की बबल्स उडवणे होतं, बॅडमिंटन होतं, फुटबॉल होता, बॅलन्स बीमवर चालणं असं होतं. आणि पार्क डिस्ट्रिक्टचे व्हॉलंटियर्स तर अतिशय प्रेमाने सगळ्यांना मदत करत होते. सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्यांना त्या बबल्सच्या बॉटल्स देत होते. त्याचबरोबर भिंगरी आणि कलरिंग ॲक्टिव्हिटी पण इथे होती. आणि अगदी प्रत्येकाची हसत मुखाने ते विचारपूसही करत होते. आणि सगळ्यात क्यूट डॉगीज पण इथे आले होते. एकाचं नाव ऑसवल्ड होतं, तर खूपच गोंडस आणि खेळकर होता. सुकृतसोबत तर खूपच छान खेळत होता. दुसऱ्या डॉगीचं नाव मला आठवत नाही, पण ते दोघेही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. सगळे त्यांच्या भोवतालचे खेळ खेळत होते आणि डॉगीज पण अगदी आनंदात होते. आणि एक ते छोटी गार्डन पार्टीसुद्धा होती. मस्त बॅकग्राऊंडला म्युझिक, संगीत चालू होतं. स्नॅक्स, ज्यूस आणि आईस्क्रीमचे स्टॉल पण इथे होते. हिरवळीवर अनेक लोक चादरी अंथरून बसले होते आणि फक्त एकच वाईब सगळीकडे जाणवत होती, मजा मजा आणि मजा. आणि मी आणि सुकृत आणि आम्ही सौरभने इतकी धमाल केली की खरं वाटलंच नाही की आपण मोठे आहोत. क्षणभर त्या सगळ्या काळजींपासून दूर जाऊन बालपणात परत गेल्यासारखं वाटलं.